श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं, दान करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होत असते. पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं जितकं शक्य नसतं किंवा आपल्या आजूबाजूला या पवित्र नद्या सुद्धा नसतात. त्यामुळेच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्येच आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय असतात ते सांगितले जातात. आपण आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ केली आणि त्याचबरोबर एक मंत्र मी सांगणार आहे. तो मंत्र जर तुम्ही म्हटलात तर आपल्या जीवनातील सर्व करणी बाधा, वाईट बाधा, नकारात्मकता, शत्रुपीडा, नजर दोष संपून कठीण इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या जीवनातील 7 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होणार आहे आणि 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होणार आहे. पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 6:32 सुरू होणार आहे. या दिवशी स्नानाचं आणि दानाचं विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होत असतो. हिंदू धर्मग्रंथानुसार असे सांगितले जाते की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगे स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी तुम्ही वस्त्र, अन्न आणि गहू दान करू शकता. याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न, गहू दान केल्याने विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. यथाशक्ती तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता. तुम्ही ह्या वस्तू मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे. ह्या वस्तू दान केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता आणि भगवान विष्णू हे कुठे राहतात तर क्षीरसागरामध्ये ते शेष नागावरती राहत असतात. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं खूप गरजेचं असतं. बघा, माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. त्यामुळे उद्या तुम्हाला घरामध्ये काय करायचं आहे तर विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. शक्य झालंच तर तुम्ही सत्यनारायण सुद्धा उद्या संध्याकाळी घालायचं आहे प्रदोष काळामध्ये. त्याचबरोबर कुंकुमार्चन करायचं आहे. माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत, भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहे. घरामध्ये एक छान तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपली फरशी पुसत असताना त्यामध्ये तुम्हाला हळद, मीठ, गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे. उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, हा उपाय आपण कशासाठी करतो तर
आपल्या जीवनामध्ये खूप पितृदोष असतो। पितृदोष का होतो तर ह्या ज्या काही प्रमुख तिथी असतात, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा पितरांच्या ज्या काही पवित्र तिथी असतात त्यांना आपण त्यांचं स्मरण करत नाही। ज्या प्रकारे आपल्याला सुद्धा सुखाची गरज असते त्याच प्रकारे त्यांना सुद्धा सुखाची गरज असते, त्यामुळे त्यांचं स्मरण करणं, त्यांच्यासाठी नैवेद्य ठेवणं हे खूप गरजेचं असतं। त्यामुळे आपल्यावरती पितृदोष हा येत असतो। किंवा काही अशी लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि हे आपले शेजारी किंवा आपले रिलेटिव्ह सुद्धा असू शकतात आणि त्यामुळे तो जो शत्रू पिढेचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो, घरातील व्यक्तींना होतो, लहान मुलांना होतो। लहान मुलं जे असतात तर ते सतत आजारी पडत असतात, घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असतो। घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नाही, कुठे ना कुठे खर्च होऊन जातो। घरामध्ये तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये कधीच तुम्हाला यश मिळत नाही। त्याचबरोबर काहीतरी घरामध्ये नकारात्मकता जाणवते। घरामधील जी महिला असते त्यावेळेस तिला ह्या ज्या काही पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस तिला असं प्रामुख्याने जाणवते की आपल्या घरामध्ये काहीतरी वेगळीच प्रकारची ऊर्जा जाणवते, सतत कंटाळा येतो, काम करूशी वाटत नाही घरामध्ये किंवा मग सारखीच झोप येत असते घरामध्ये। ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या घरामध्ये घडत असतात। त्यामुळेच या पवित्र तिथींवरती हे उपाय करणं हे खूप खूप गरजेचं मानलं जातं। रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती पौर्णिमेच्या दिवशी जे लक्ष्मी विष्णू तत्व असतात तर ते सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळेच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो। आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आंघोळीला विशेष महत्त्व देण्यात येतं। आंघोळ केल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता दूर होत असते, आपल्या आजूबाजूच्या ज्या काही नकारात्मक लहरी आहेत ना तर त्या नष्ट होतात आणि सकारात्मक लहरींचा संचार हा आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये होतो असतो। त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे सकाळी 8 वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ब्रह्ममुहूर्त हा 3 ते 5 चा कालावधी असतो। या कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करा, नसेल शक्य तर मग तुम्ही 8 वाजेपर्यंत करू शकता। तर नंतर काय करायचं आहे, उठल्याबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। कराग्रे बसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर त्याचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे। आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गार, गरम, थंड कोणतंही पाणी घेऊ शकता, काहीच अडचण नाही। आणि आता त्या पाण्यामध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे, त्या वस्तूंची तुम्हाला पावडर तयार करायची आहे आणि त्या पावडर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची। ही पावडर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता। आता काय काय वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचे आहे लवंग, 5 लवंग घ्यायचे आहेत, 5 वेलची घ्यायची आहेत, 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि 5 कापूर घ्यायचे आहे। ह्या सर्व वस्तूंची तुम्हाला एक छान पावडर तयार करायची आहे, ती तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे। त्याचबरोबर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला गुलाबाचं जे अत्तर असतं तर ते टाकायचं आहे। आता ह्या सर्व वस्तू एकत्र झाल्या की त्यानंतर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। आंघोळ करत असताना आता जो हा मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। गंगेच यमुनेचैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सिंधी कुरु हा जो पवित्र नद्यांचा मंत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे। हा मंत्र याचा अर्थ काय आहे तर ज्या आपल्या पवित्र नद्या आहेत गंगा, यमुना, गायत्री, नर्मदा, सिंधू, कावेरी तर या सर्व पवित्र नद्यांचं जल हे माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे असा त्याचा भावार्थ होत असतो। आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तुम्हाला हा मंत्र गुगल वरती मिळून जाईल, तुम्ही सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अंघोळ करायचं आहे आणि अंघोळ करत असताना तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही ओम पितृदेवाय नमः हा मंत्र जर तुम्हाला येत नसेल तर ओम पितृदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं देखील पठण करू शकता। अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा खूप खूप छान अनुभव येईल। एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो त्याची श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने करा, बघा नक्कीच त्याचे चांगले फायदे हे आपल्याला होत असतात। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।